बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद। बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद। धावून पाठी थकलं तुमच्या माझ्यासाठी, बघा प्रेमाच्या बांधल्या गाठी, थकलं तुमच्या माझ्यासाठी। नव्या युगाची साऱ्या जगाला, नव्या युगाची साऱ्या जगाला दिली समतेची साथ, त्यानं दिली समतेची साथ। बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद। बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद। धरून धैर्य केलं विमान मागण कार्य, वेळ प्रसंगी जाऊन शौर्य केलं विमान मागण कार्य। जगात भारी असा पुढारी, अहो जगात भारी असा पुढारी, भीम माझा बस्तार, होता भीम माझा बस्तार। बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद। बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद। महाधीर असा भीमराव आंबेडकर, कधी झुकविल नाही शिर, केला पावन हा परिसर। अंधश्रद्धेचा जातीयतेचा, अंधश्रद्धेचा जातीयतेचा मिटवून टाकला वाद, त्यानं मिटवून टाकला वाद। बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद। बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद। भयाचा अंगावर काटा, माझा भीमराव जगात मोठा, भीम महाज्ञानाचा साठा, नाही तुम्हाला आम्हाला तोटा। हिरा मना बघते जळणारे, अरे हिरा मना बघते जळणारे, सगळेच झाले बाद, आता सगळेच झाले बाद। बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद। बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद। भूमातेच्या कणाकणातून, भारतीयांच्या मनामनातून, भूमातेच्या कणाकणातून, भारतीयांच्या मनामनातून एकच घुमतो ना, अहो एकच घुमतो ना। बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद। बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद।
महाधीर असा भीमराव आंबेडकर कधी चुकविल नाही शिर केला पावन हा परिसर अंधश्रद्धेचा जातीयतेचा जातीयतेचा मिटवून टाकला वाद त्यानं मिटवून टाकला वाद बाबासाहेब जिंदाबाद आंबेडकर जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद आंबेडकर जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद आंबेडकर जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद आंबेडकर जिंदाबाद नको भयाचा अंगावर काटा माझा भीमराव जगात मोठा भीम महाज्ञानाचा साठा नाही तुम्हाला आम्हाला तोटा हिरा मना बघते जळणारे अरे हिरा मना बघते जळणारे सगळेच झाले बाप आता सगळेच झाले बाप बाबासाहेब जिंदाबाद आंबेडकर जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद आंबेडकर जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद आंबेडकर जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद आंबेडकर जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम चला सर्वांनी चालायला सुरुवात करा भारताचा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा गेले भीमराया सोडूनी दुष्ट काळाला तोडूनी गेले भीमराया सोडूनी दुष्ट काळाला तोडूनी
आता नाही कुणाची उरली नित्य कीर्ती भीम माझा झोपला त्या चैत्यभूमीवरती भीम माझा झोपला त्या चैत्यभूमीवरती भीम माझा झोपला त्या चैत्यभूमीवरती भीम माझा झोपला गेले भीम बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जब तक सूरज चांद रहेगा बाबा हमारा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा बाबा का नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा बाबा सबका नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा आवाज म्हणजे आवाज भारत रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 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 मेणबत्ती आहे ती मेणबत्ती आपण त्या ठिकाणी मेणबत्ती लावण्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गर्दी न करता त्या ठिकाणी आरामशीरपणे ती मेणबत्ती लावायची आहे. करायचं आहे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थातच आपल्या सर्वांचे परमपूज्य वंदनीय असे बाबासाहेब आंबेडकर
यांचा आज महापरिनिर्वाण दिन आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपले मेघमल्हार गृहसंकुलाचे सचिव आदरणीय संतोजी ढेपे साहेब, त्याचबरोबर उपस्थित खजिनदार आदरणीय विनोदजी राराटे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. त्याचबरोबर मेघमल्हार बुद्धिस्ट संघाचे अध्यक्ष आदरणीय अमोल पगारे साहेब, कार्याध्यक्ष जयंत तोडे साहेब आणि खजिनदार तानाजी कांबळे साहेब यांना विनंती आहे की आपण या पवित्र स्मृतीस पुष्प अर्पण करून आपल्याला पुढील कार्यक्रम सुरू करायचा आहे. विनोदजी राराटे साहेब या. उपकार्याध्यक्ष लाटे साहेब हजर असतील तर त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. दानाने साहेब यांचे वडील या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांनी पुढे यायचं आहे. नाही, मेघमल्हार गृहसंकुलाचे सदस्य आदरणीय गाडे साहेब यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. आपण या ठिकाणी करायचे आहेत. यानंतर पुष्प अर्पण करून झालेले आहेत. आपल्या सर्वांना या ठिकाणी सामूहिक बुद्धवंदना त्रिसरण पंचशील घ्यायचं आहे. सगळ्यांनी हात जोडा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सगळ्यांनी हात जोडा. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अधिप्रदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. Jai Bhim to one and all present over here. Today we have gathered here to observe Mahaparinirvan Divas, the death anniversary of Dr. Baba Saheb Ambedkar, a day to remember his remarkable contributions and teachings. Dr. Ambedkar dedicated his life to fighting for the rights of the untouchable, the downtrodden and women. He believed in creating a society where equality, justice and respect is given to anyone, regardless of caste, class or gender.
One of his most significant contributions was the abolition of untouchability. He fought for the rights of millions who were denied basic human dignity and ensured their voices were heard. He led movements that opened temples, schools and public places for everyone, breaking the chains of social discrimination. Dr. Ambedkar also worked tirelessly for women's empowerment. As the principal architect of the Indian Constitution, he made sure that women were given equal rights. Let us honor this memory by continuing to fight against discrimination and by treating everyone with respect and fairness. Thank you. साधू. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. यानिमित्त मी 4 शब्द बोलणार आहे. स्वतःने लिहिलं आहे, जर काही चुकलं तर प्लीज समजून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल रोजी यांचा जन्म झाला. कोणाच भारतात छोट्या गावात जन्मलेला हा एक मुलगा एक दिवशी या भारताचा कायदा आणि न्याय मंत्री बनेल. त्यांची शिक्षण आणि शिकण्याची आवड एवढी होती की पुस्तकाने भरलेली नाव जरी बुडाली तरी त्यांची जिद्द बुडू दिली नाही. देशाची निर्मिती करताना विसरले ते आपल्या घराला, पण दुर्लक्ष केले नाही दलित लोकांनी. अन्याय, जुलूम, जबरदस्ती, वेशमेता जिथं दिसली तिथे त्या वीराने आपले गदा उगारले. अशी एकही गोष्ट नाही जिथे डॉक्टर आंबेडकरांनी बंद पुकारले नाही. ज्या भारतात त्यांना शिकण्याची प्रतिबंधी होती, आज त्याच स्वतंत्र भारत घटनेचे एकमेव शिल्पकार ते बनले. त्यांना लोकांनी छळले, सरकारांनी छळले. अशा परिस्थितीत मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही हे खरे करून दाखवले. आज त्यांचे प्राण त्यांच्या शरीरामधून निघून 7 कोटींच्या शरीरात शिरले आहेत. त्यांचे चरित्र, अहिंसा, महत्वाकांक्षी, प्रामाणिक, निर्भयपणा अंगी बनवून आपण त्यांचे कार्य पूर्ण केलं पाहिजे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. महामानवास त्रिवरण अभिवादन. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे दुःखमुक्त महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव तथागत गौतम बुद्ध यांच्या पवित्र स्मृतींना मी अभिवादन करते आणि 2 शब्द आपल्यासमोर मांडते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका काळात म्हणजे एका काळाच्या प्रवाहात जन्माला आलेले होते. जो काळ त्यांनी युगपुरुष म्हणून बदलला. त्या काळाचा प्रभाव त्यांनी त्या प्रवाहाला कलाटणी मारली आणि युगपुरुष म्हणून त्याच्यामुळे त्यांनी बदल केला. ते एक युगप्रवर्तक ठरले. म्हणजे गुलामी आणि जर्जरतेमध्ये शोषितांमध्ये बुडालेल्या त्या समाजाला त्यांनी त्या शोषितांमधून मुक्त केलं आणि म्हणून ते युगप्रवर्तक म्हणून घोषित झाले किंवा ठरले, जगामध्ये अजरामर ठरले. हजारो वर्षाची गुलामगिरीतून त्यांनी मुक्तता आपल्या मानवाला देऊ केली आणि त्यांच्यामुळेच आपल्याला हे वैभव प्राप्त झाले आहे, हे आपण विसरता कामा नये. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाची व्याख्या जर करायची झाली तर गौतम आंबेडकर इज इक्वल टू संघर्ष. म्हणजे त्यांचं एका शब्दाचं वर्णन करायला झालं तर संघर्ष म्हणजेच आंबेडकर इक्वेशन आहे ते. तर संघर्षाची सुरुवात त्यांच्या जन्मापासूनच झाली. ते अविरत त्यांच्या मृत्यूपर्यंत संघर्षच करत आले आणि म्हणून संघर्ष 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 अशीच त्यांच्या जीवनाची व्याख्या असली पाहिजे. प्रथम संघर्ष म्हणजे शिक्षणासाठी केलेला संघर्ष, त्यानंतर स्वाभिमान मिळवण्यासाठी केलेला संघर्ष, त्यानंतर समाजाला परिवर्तित करण्यासाठी केलेला संघर्ष, त्यानंतर आपल्यासाठी जो संविधान निर्माण केलं त्यासाठी केलेला संघर्ष. अशाच पद्धतीने संघर्ष करत त्यांच्या जीवनाची ज्योत, प्राणज्योत 6 डिसेंबर 1956 साली मावळली. तो प्रज्ञासूर्याची ज्योत, प्राणज्योती मावळली आणि तो दुःखाचा अतिशय काळा दिवस आपल्यासाठी ठरला. परंतु त्यांचे जे संघर्षात्मक विचार आहेत ते मात्र तिथे संपले नाहीत किंवा तिथे ते पूर्णत्वाला आले नाही, तर ते अजरामर झाले. आजही समाजाच्या परिवर्तनाच्या दिशेने जर कोणी आपण प्रयत्न करणारी जी व्यक्ती असेल आपल्या समाजामधली किंवा इतर समाजातली, तर त्यांना ते एक दिशादर्शक म्हणून ठरतील
आणि त्यांच्याकडून ते प्रेरणा घेतील आणि पुढे त्यांचं कार्य अविरतपणे चालू ठेवतील एवढे बोलून मी त्यांच्या प्रती आदरांजली व्यक्त करते. जय भीम, नमो बुद्धाय. साधू साधू साधू. सर्वांना सप्रेम जय भीम. परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं त्रिवार अभिवादन. आज आपण त्यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त या ठिकाणी जमलो आहोत त्यांना आदरांजली द्यायला. सर मगाशी बोलताना सांगत होतो की तथागत गौतम बुद्धांना वयाच्या 80व्या वर्षी एका परिपक्व अशा वयाच्या 80व्या वर्षी त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले. त्यावेळेस त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवलं किंवा व्यतीत केलं. तसंच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या समाजासाठी या समाजाच्या परिवर्तनासाठी एक समाजसेवक म्हणून एक राजकीय नेता म्हणून ज्ञानी पंडित म्हणून त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य हे या समाजासाठी व्यतीत केलं आणि त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे महापरिनिर्वाण प्राप्त केलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे खास करून दीन दलित पीडित अस्पृश्य महिला यांच्या उत्थानासाठी जे बाबासाहेबांनी कार्य केलं ते खरंच आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे त्यांनी खूप आपल्यावर उपकारच केलेले आहेत. माझी त्यांना मानवंदना आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम. आणि माझं नाव हर्षिता तोरणे आहे. तर आज मी तुम्हाला एक कविता सादर करून सांगणार आहे. शाळेत कॉलेजात आणि ऑफिसात सारखे बोलले जाते तुम्हाला बुवा आहे बरं. शाळेत कॉलेजात आणि ऑफिसात सारखे बोलले जाते तुम्हाला बुवा आहे बरं. मनात विचार येऊ लागले की स्तुती आहे की थट्टा, की उगाच लावला आहे आपल्यावर आरक्षणाचा बट्टा. ही गोष्ट मनाला खूप देते वेदना, पण याचे उत्तर कसे द्यावे हेच उमजेना. एके दिवशी खूप विचार करून केली डेअरिंग, एके दिवशी खूप विचार करून केली डेअरिंग आणि मेंदूमध्ये आली विचारांची स्टेअरिंग. मी म्हटले हो आहे आम्हाला खूप बरं, पण याच्या आधी ऐक खरं खरं. सहज विचारले नोबेल पारितोषिक विजेते मिस्टर अमर्त्य सेन कोण आहेत, आहे का तुला त्यांचा पत्ता. ते म्हणाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, अर्थशास्त्रज्ञ मध्ये आमचे पिता. काल परवा एक पोस्ट बघितली, जिकडे नाही आरक्षण हे निवडत नाही ते प्रोफेशन. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला करूनी नमन, करूया निर्धार हट्ट, निवडूया प्रोफेशन असं चार्टर्ड अकाउंटंट. बाबा साहेब के बच्चे हैं मारेंगे या मरेंगे, यापेक्षा बाबा साहेब के बच्चे हैं पढ़ेंगे और आगे बढ़ेंगे. थँक्यू. अँड ही कविता मी नाही लिहिली आहे, माझ्या पप्पाने लिहिली आहे, हेमंत तोरनेने. थँक्यू. माझं नाव आरवी शशिकांत जाधव आहे. मी भीमस्मरण आणि त्याचा अर्थ सांगणार आहे. भीमस्मरण. सकळ विजय विदुर ज्ञानं देवरूपं सुजीव, निमळ चक्कू गवीर घोष गौरवर्ण सुखाय, अभय चित्त निभय काम सुरत धम्मं सुप्रेम, विरत राज्यं सुजननेतं भीमरावं सरामि, भीमरावं सरामि, भीमरावं सरामि. सर्वोत्तम विद्या संपन्न, तीक्ष्ण बुद्धी संपन्न, प्रभावशाली ध्वनी संपन्न, गौरवपूर्ण शरीर संपन्न, करुणा मैत्री संपन्न व निर्भयतेने धम्म कार्य वाहून घेतलेले, जनतेसाठी मंत्री
पदाचा त्याग केलेल्या जनतेच्या श्रेष्ठ नेते असे सर्व गुण संपन्न परमपूज्य भीमराव यांचे मी स्मरण करते. थँक्यू. जगाला शांतीचा संदेश देणारे असे आपले तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर आज त्यांचं महापरिनिर्वाण दिन. खूप वाईट या गोष्टीचं वाटतं, बाबा आपल्याला सोडून गेले. काल आम्ही अन्नदान करण्यासाठी दादरला गेलो. खरोखर डोळ्यात अश्रू आले. भारतातील अनेक गावागावातून लोक त्या ठिकाणी जमले होते. ते दृश्य पाहून डोळ्यात अश्रू आले सर्वांच्या. आपल्या महिला उपासिका गाडीताई खरोखर रडल्या अक्षरशः त्या. असं आम्ही काय पहिल्यांदा नाही गेलो, याच्या अगोदर पण गेलो. पण आज आपला हा मेघ मल्हार गृहसंकुल आणि मेघ मल्हार बुद्ध संघ यांच्याकडून आपण पहिल्यांदा गेलो, त्याचा अभिमान वाटला आपल्याला. आपण सर्व लोके बघ तिथे गेल्यानंतर असे अन्नासाठी अक्षरशः तरसले होते. कुठून तर अन्न आपल्याला भेटेल. महानगरपालिकेने अशा पाट्या लावून ठेवलेल्या की इथं अन्न भेटेल, इथं अन्न भेटेल. भरपूर लोक अशी लाईन लावून बसलेली होती. पण ज्यावेळी आम्ही अन्न वाटप चालू केलं त्यावेळी तुफान रांगा लागल्या. आम्ही जे 50 किलो नेलेलं असं वाटेल आम्ही 200 किलो आणलं असतं तर बरं झालं असतं. कारण एकाच्या पोटात अन्न गेलं, एकाच्या पोटात अन्न नाही गेलं. ह्या गोष्टीची कुठेतरी खंत आम्हाला म्हणजे वाटली, कुठेतरी खंत जाणवली आम्हाला. खूप वाईट वाटलं खरोखर. त्यावेळेला बाबासाहेब आणि आत्ता तरी बाबासाहेब असते तर बरं झालं असतं ना आपल्याला. एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. ज्यावेळी बाबासाहेब रमाबाईला घर खर्चासाठी 100 रुपये देतात. आजच्या महिलाला जर बघितलं 10,000 दिले, 20,000 जरी दिले तर त्यातले पैसे त्या पतीला कधी वरून देत नाहीत. ठराविक असतील देत असतील त्या. पण ज्यावेळी रमाबाई बाबासाहेबांना म्हणते, अहो तुम्ही काल दिलेले 100 रुपये मी घर खर्चासाठी खर्च झाले माझ्याकडून, मला अजून पैसे हवेत. त्यावेळी बाबासाहेब म्हणतात, अगं रामू तुला मी तर कालच 100 रुपये दिलेले, तू का खर्च केले एवढे सगळे? तर रमा बोलली, मी घरच्यासाठीच खर्च केले. पण त्यावेळी बाबासाहेब म्हणतात, रामू अगं मला पगार झाली 400 रुपये आहे, तुला मी त्यातले 100 रुपये देतो, पण मला जे बाकीचे 300 रुपये आहेत त्याच्यामध्ये माझं शिक्षण पूर्ण करून माझ्या समाजाला मला जागं करायचं आहे. हे बाबासाहेब आपले खरोखर. आपल्याला सर्वांना माहितीच आहे बाबासाहेबांबद्दल आपल्याला भरपूर माहिती आहे की त्यांचा त्याग, आयुष्यभर केलेली त्यांनी मेहनत, आपल्या अस्पृश्य समाजाबद्दल, महिलांबद्दल, तसंच संपूर्ण भारताबद्दल, प्रत्येक इथला मानव जात, पशु पक्षी या सर्वांना जर स्वातंत्र्य कोणी दिलं असेल तर मी असं मानतो की ते फक्त बाबासाहेबांमुळे. आपल्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले, प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आपल्याला. आपण जर पूर्वीचा काळ बघितला तर खूप हालाकीचा होता. आपण असं म्हणतो की फक्त अस्पृश्य समाज, दलित समाज यांनाच काही गोष्टींची मुभा नव्हती किंवा त्यांना जगण्याचा, विचार करण्याचा, वैचारिक स्वातंत्र्य नव्हतं. परंतु आपण बघायला गेलं तर एक विशिष्ट समाज सोडला तर बाकीच्या कोणत्याही समाजाला ना शिक्षणाचा अधिकार होता, विचार करण्याचाही अधिकार नव्हता. तर बाबासाहेबांचे हे उपकार फक्त आपल्या समाजापुरते मर्यादित नाही आहे, तर त्यांनी संपूर्ण समाजाला, संपूर्ण भारताला हा अधिकार देऊन त्यांच्यावर उपकार केलेत आणि ते उपकार आपण विसरले नाही पाहिजे. बाबासाहेबांची एक गोष्ट सांगतो.
एकदा बाबासाहेब एका परिषदेला भाषण देत होते आणि भाषण देता देता अचानक त्यांना कळलं की त्यांचा मुलगा खूप आजारी आहे. तर सगळ्यांमध्ये कुजबूज झाली. सगळ्यांना कळलं की अशी एक गोष्ट घडली आहे. तर बाबासाहेब सगळ्यांना वाटलं की आता बाबासाहेब सोडून जातील, अचानक निघतील आणि सभा बंद करतील, बरखास्त करतील. परंतु बाबासाहेब थांबले थोडा वेळ आणि पुन्हा 5 ते 10 मिनिटांनी ती सभा चालू झाली. नंतर बाबासाहेबांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला एवढी मोठी गोष्ट कळली, तुम्ही तुमच्या मुलाकडे जायला पाहिजे होतं, पण तरी तुम्ही त्या सभेमध्ये एवढे गुंतलात की तुम्ही ती सभा पुन्हा चालू ठेवलीत. तर बाबासाहेब बोलले की माझा एक मुलगा आजारी पडलाय, तिला बघायला माझ्या घरातले आहेत, पण माझा हा एवढा समाज जो आजारी आहे त्यांना बघायला फक्त मी एकटाच आहे. तर बाबासाहेबांचे एवढे मोठे उपकार आपल्यावरती आहेत तर आपण कधीच विसरू नाही शकत ते. आणि खास करून कामगार वर्ग आणि महिला वर्ग यांच्यावरती तर बाबासाहेबांचे एवढे उपकार आहेत ना की आपण सांगू शकत नाही. एक जास्त बोलत नाही, महिलांसाठी एक कविता आहे, ती बोलतो मी तुमच्या समोर. माझा भाऊ आहे अतुल खरात, त्याने ती कविता लिहिली आहे. झुकतात सर्वांच्या नजरा अशी शूर पहाडी जिजाऊ हो, झुकतात सर्वांच्या नजरा अशी शूर पहाडी जिजाऊ हो, 14व्या रत्नाला जन्म देणारी ती भीमाई हो, 14व्या रत्नाला जन्म देणारी ती भीमाई हो. शिकलीस तर सावित्री हो, शिकलीस तर सावित्री हो, आणि नाही शिकलीस तर काही हरकत नाही ती रमाई हो, पण अन्यायाच्या विरोधाला एक धगधगता अंगार हो. जय भीम, जय भारत. सर्वांना जय भीम. जगाला समतेचा आणि दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध अस्पृश्यांना, दलितांना दारिद्र्याच्या अंधकारातून बाहेर काढणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून 2 शब्द सुरुवात करतो. या ठिकाणी उपस्थित आपल्या मेघमल्हारचे सचिव डीपी साहेब, खजिनदार रराटे साहेब, MBSचे अध्यक्ष पगारे साहेब, तसेच सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व उपासक उपासिका, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. बाबासाहेबांचा जीवन परिचय सर्वांना माहित आहे, तरी थोडक्यात सांगतो. बाबासाहेबांचं जीवन हे फक्त समाजासाठी गेलेलं आहे. त्यांनी दिलेला प्रत्येक आपल्या शहरातील रक्ताचा थेंब हा त्यांचंच देण आहे. जो आपल्या शहरात श्वास चालतो ही त्यांचीच देण आहे. फक्त सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी जीवन अर्पण केलेलं आहे आपलं स्वतःच. या समाजासाठी त्यांना स्वतःचे 3 मुलं गमवावे लागलेले आहेत. इंदू, छोटीशी इंदू ज्यावेळेस तिचं निधन होतं आणि दुसऱ्याच दिवशी बाबासाहेबांना दुसऱ्या गोलमेज परिषदेला जायचं असतं. 1932 सालची ती गोष्ट. अतिशय दुःख अंतःकरण झालेलं असतं आणि बाबासाहेब जायला तयार नसतात. रमाईला ओळखायला येतं आणि रमाई सांगते, साहेब तुम्ही जा, तुमची गरज आमच्यापेक्षा समाजाला जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका, तुम्ही जा. आणि बाबासाहेब खरंच जड अंतःकरणाने त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जातात. त्या ठिकाणी पहिली गोलमेज परिषद झालेली असते 1931 मध्ये, पण गांधी, नेहरू कोणीही उपस्थित नसतात आणि त्याच्यामुळे काही काम झालेलं नसतं. आणि म्हणून या दुसऱ्या गोलमेज परिषदेविषयी बाबासाहेबांना खूप मोठ्या प्रमाणात आशा असतात. बैठक होणार असते दुसऱ्या दिवशी, संध्याकाळी 2-2:30 वाजलेले असतात आणि
इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड त्या ठिकाणी पाहत असतात. 2-2:30 वाजलेले आहेत, सगळे झोपलेले आहेत, पण एका खिडकीतला दिवा मात्र चालू आहे. पाहतात तर बाबासाहेब हे विचार मग आपलं काय ते लिहित बसलेले आहेत. ते विचारतात, बाबासाहेब सर्वजण झोपलेले आहेत आणि तुम्ही मात्र जागी. आणखीन गांधीजी झोपलेले आहेत, नेहरू झोपलेले आहेत, सर्व कार्यकर्ते झोपलेले आहेत. त्यावेळी जे बाबासाहेबांनी उत्तर दिलं ते खरंच समाजाला काळजावून टाकणार आहे. बाबासाहेब म्हणतात, साहेब गांधी नेहरू झोपलेले आहेत कारण त्यांचा समाज जागी आहे आणि मी जागी आहे कारण माझा समाज हा काळाने कित्येक काळापासून हा झोपलेला आहे, म्हणून मला जागे राहावं लागतं. हे बाबासाहेबांनी जीवन पूर्ण समाजासाठी वाहिलेलं आहे. 1936 मध्ये येवले मुक्कामी घोषणा केली, 56 मध्ये दीक्षा घेतली, परंतु बाबासाहेबांना 1948 पासूनच मधुमेह आणि बीपी आजाराने ग्रासलेलं होतं. शरीर साथ देत नव्हतं, कार्य भरपूर बाकी होतं, अतिशय अनेक पुस्तकं लिखाण करणं बाकी होतं. तशा अवस्थेत ते लिखाणाचं काम अहोरात्र चालूच होतं त्यांचं. आणि नेमका तो 5 डिसेंबरचा दिवस उजाडतो. त्या दिवशी बाबासाहेबांची तब्येत चांगली नसते, म्हणून त्यांचे मित्र ज्यांच्याकडे त्यांची ट्रीटमेंट चालू असते गोरेगावहून त्यांना चेकअपसाठी जातात. त्यांना चेकअप केलं जातं, विश्रांतीचा सल्ला दिला जातो. पण त्या दिवशी माईसाहेब सवितामाई कुठेतरी बाहेर बाजारला जातात आणि खूप वेळ लागतो. बाबासाहेब भयंकर चिडतात, कारण वाट पाहून बराच वेळ सवितामाईला लागलेला आहे, म्हणून त्यांचा राग अनावर होतो. त्या आल्यानंतर मात्र फडफड बोलायला लागतात. सवितामाई काही न बोलता गपचूप वरती निघून जातात. शिवराम नावाचा त्यांचा सेवक त्या ठिकाणी बाबासाहेबांना जेवण करण्याची विनंती करतो, पण बाबासाहेब जेवणाला नकार देतात. तब्येत अगोदर चांगली नसते, सवितामाई वरती गेलेले आहेत आणि नानकचंद रत्तू जे त्यांचे टायपिस्ट किंवा स्वीय सहाय्यक असतात तेही निघून जातात. बाबासाहेबांना जेवणाची विनंती करून त्यांना सांगतात, तुम्ही निघून जा, राहिलेलं जे काम आहे बुद्ध आणि कार्ल मार्क्स या पेजचा शेवटचा, या पुस्तकाचं शेवटचं पान असतं ते पूर्ण करतात. बुद्ध अँड हिज धम्म त्याची 2 पेज हे पुन्हा परत पाहतात आणि न जेवण करतात, तसंच ताट ठेवलेलं असतं, झोपी जातात. सकाळी 5:30ला उठणारे बाबासाहेब नौकराच्या लक्षात येतं की आज बाबासाहेब फिरताना दिसत नाहीत. आणि मग त्यावेळेस कळतं की बाबासाहेब आज आपल्या सोबत नाहीत. पंडित नेहरूंना फोन केला जातो. पंडित नेहरू वाडाळा आणि औरंगाबादच्या कॉलेजमध्ये फोन करतात. त्यांचं पार्थिव नागपूरला आणलं जातं आणि मग तिथून मुंबईमध्ये राजगृहामध्ये दर्शनासाठी ठेवलं जातं. 5 वाजता यात्रा निघते. जवळपास 7:50 अग्नी दिला जातो. म्हणजे इतकं वर्ष तळपणारा हा सूर्य कुठंतरी आज शांत झालेला दिसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी मिलिंद शिंदे यांच्या 2 ओळी आठवतात. 6 डिसेंबर 56 साली, 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली, दुष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योत ती चोरली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि,
संघम शरणं गच्छामि. जय भीम. सरांनी 2 मिनिट सांगितले होते, पण तरी क्षमस्व थोडा जास्त वेळ घेतला. अखिल विश्वाला शांती करुणेचा मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून आजच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथे जमलेले सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका बंधू आणि भगिनींना, आज इथे बऱ्याच वक्त्यांनी आपले भाषण केलेले आहेत. बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठीच नाही तर या देशासाठी इतका मोठा त्याग केलेला आहे का आपली स्वतःची पत्नी 35व्या वर्षी आणि 3 मुलं आणि 1 मुलगी या देशासाठी कुर्बान केलेली आहे. गोरे साहेबांनी सांगितलेलंच आहे. त्यांनी हिंदूचं सांगितलंय, मी राजरत्नाचं सांगतोय. राजरत्न ज्यावेळेस आजारी पडला, त्यावेळेस आजारी पडल्यानंतर दवाखान्यात न्यायला रमाई मातेजवळ पैसे नव्हते आणि तो तिच्या खांद्यावरच मृत्यू पावला. मृत्यू पावल्यानंतर बाबासाहेब पण होते. मृत्यू पावल्यानंतर बाबासाहेब ओक्साबोक्सी रडत होते आणि अशा वेळेस राजरत्नासाठी नवीन कपडा पाहिजे होता आणि नवीन कपडा पाहिजे होता, पण बाबासाहेबांच्या खिशात पैसे नव्हते. 1 रुपया सुद्धा, 1 पैसा सुद्धा नव्हता बाबासाहेबांच्या खिशात. माता रमाईला समजतंय की बाबासाहेबांच्या खिशात पैसे नाही आहेत, राजरत्नाला तर गुंडाळून न्यायचं आहे, आता काय करायचं. म्हणून माता रमाई आपल्या घरात जाते आणि आपल्या जुन्या लुगड्याचा पदर फाडते आणि त्या बाळाला आपल्या त्या राजरत्नाला त्या कापडात गुंडाळते आणि घेऊन जातात. इतका मोठा त्याग आहे बांधवांनो. मी जास्त बोलत नाही. तुला कुठे शोधू माझे भीमाई, तुला कुठे शोधू माझे भीमाई, परतून येना परतून येना दलितांची आई, तुला कुठे शोधू माझे भीमाई, तुला कुठे शोधू माझे भीमाई. तुझ्या गेल्या पाठी विखुरले हे जीवन, तुझ्या गेल्या पाठी विखुरले हे जीवन, उजळण्याये अमुचे तन मन, उजळण्या हे अमुचे तन मन, कोटी जीवांचे करण्या रक्षण, कोटी जीवांचे करण्या रक्षण, तुझविन आता कोणीच नाही, तुला कुठे शोधू माझे भीमाई. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो. आज 6 डिसेंबर, आज बाबासाहेबांचा म्हणजे आज पुण्यतिथी आणि महापरिनिर्वाण दिन. म्हणजे मला वाटते जगाच्या पाठीवर असं एकच व्यक्तिमत्व आहे, एकच माणूस किंवा एकच मानव असा आहे की त्याचा महापरिनिर्वाण दिन हा एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होतो. काल आम्ही गेलेलो, जवळजवळ 2 ते 3 लाख लोक तिथे आलेली. आणि ही 2 ते 3 लाख लोक काय येतात? कारण की बाबासाहेबांनी काहीतरी केलंय, असं काहीतरी केलंय की जे एवढ्या हजारो वर्षांमध्ये या देशामध्ये कोणीच करू शकलं नाही.
म्हणजे आज जे आपण ताट मानेने जगतोय, आज समाजात वावरतोय, त्याचं फक्त श्रेय जातं ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच जातं. एवढेच बोलून मी 2 शब्द पूर्ण करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटना शिल्पकार, तुम्हा सर्वांचे उद्धार करते, महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी या मेघमल्हार गृह संकुलातील सर्व नागरिकांच्या वतीने, मेघमल्हार गृह संकुलाचे सचिव तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने मी त्यांना आदरांजली अर्पण करतो, भावपूर्ण अभिवादन करतो. आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन देखील करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आज आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेला आहात. आपण बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन चरित्र जर बघितलं तर त्यांचं अतिशय बाबासाहेबांचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. बाबासाहेबांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वांनाच त्या ठिकाणी भरभरून दान दिलेलं आहे. बाबासाहेबांनी या ठिकाणी आपल्याला जे या ठिकाणी विचार दिलेले आहेत त्या विचाराने चालायचं म्हटलं तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आदरांजली पाहिल्यासारखं होईल. ऍक्च्युली बराच वेळ झालेला आहे, जास्त बाबासाहेबांच्या जीवनावर बोलण्यासारखं भरपूर आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे की बाबासाहेबांची ही जी लेकरं आज या ठिकाणी शिकलेली आहेत आणि सर्वजणच बोलायला लागले आहेत, त्यामुळे वेळ आपल्याला कमी पडतोय. या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्याला ज्या संघटना दिलेल्या आहेत, मी फक्त एवढं सांगणार आहे की बाबासाहेबांनी ज्या संघटना दिलेल्या आहेत त्या संघटना आपल्याला जपायच्या आहेत. बाबासाहेबांनी आपल्याला ज्या प्रामुख्याने ज्या संघटना दिल्या त्या म्हणजे एकतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जी राजकीय संघटना आहे, आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना जरी केली नसली तरी ती संकल्पना मांडलेली होती. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची चळवळ ही आपल्याला नेहमी चालवली पाहिजे, तरच बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांना अभिवादन केल्यासारखं होईल. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी शिक्षणाची दारं खुली करण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेबांनी ओळखलं की माझ्या समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही, जर समाजाला पुढे जायचं असेल तर त्यांना शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी नुसतं बोलून दाखवलं नाही तर ते करून देखील दाखवलं. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आज त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून देशभरामध्ये अनेक शाळा कॉलेज त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना, दीनदुबळ्या जनतेला त्या ठिकाणी चांगलं शिक्षण त्या ठिकाणी मिळत आहे. बाबासाहेबांनी या ठिकाणी 1956ला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बाबासाहेबांनी जो संकल्प केला होता, बाबासाहेबांची प्रतिज्ञा केली होती की मी हिंदू धर्मात जरी जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही. कारण का की खूप प्रयत्न करून देखील त्या ठिकाणी माणसाला माणुसकीच जीवन जगता येत नव्हतं, त्यामुळे अशा धर्मात मला राहायचं नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याची जी घोषणा केली होती येवले मुकामी, ती त्यांनी नागपूर या दीक्षाभूमी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खरी करून दाखवली आणि आपल्या सर्वांना अतिशय सुंदर, अतिशय एक आदर्श जीवन जगण्याचा मार्ग त्या ठिकाणी बौद्ध धर्माच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. तर तसेच समाजाचं संरक्षण करण्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची देखील स्थापना केलेली आहे. अशा प्रामुख्याने 4 संघटना या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत. मी आजच्या या बाबासाहेबांना अभिवादन करत असताना फक्त एवढं सांगतो की आपण सर्वांनी या 4 संघटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांची चळवळ चालवली पाहिजे, ती चळवळ जिवंत ठेवली पाहिजे. एवढंच बोलतो. आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि सांगतो जय हिंद, जय भारत, जय संविधान. हॅलो, सर्वांना सप्रेम जय भीम. तथागत गौतम बुद्ध परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन. तर मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे सर्वप्रथम त्यांना आदरांजली अर्पित करतो. जसं गोरे सरांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवन हे फक्त समाजासाठी, देशासाठी आणि देशातल्या नागरिकांसाठी त्यांनी अर्पण केलं. त्यांनी स्वतःचं आयुष्य, स्वतःच्या संसाराचं कधी तिकडे लक्ष नाही दिलं, परंतु जो काही वेळ त्यांना, जे काही जीवन त्यांना लाभलं त्यामध्ये सतत फक्त समाजाचा आणि देशाचा विचार त्यांनी केला. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात जी झाली ती 21 मार्च 1920 माणगाव येथे भरलेली जी धम्म परिषद होती तिथून झालेली. जर इतिहासाचे पानं जर चालले तर मला वाटतं 1920 हे जे वर्ष आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे.
1 ऑगस्ट 1920ला टिळकांचं निधन झालेलं आणि 1 ऑगस्ट 1920लाच असहकार चळवळ सुरू करून महात्मा गांधींनी सार्वजनिक जीवनामध्ये त्यांची सुरुवात झालेली आणि माणगाव परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जीवनाची सुरुवात झालेली. म्हणजे एक नेतृत्व असताच गेलेलं, त्या जागी अजून 2 नेतृत्व उदयात आलेलं. त्यामुळे 1920 हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर जीवन कार्य जर बघितलं तर दलितांचा उद्धार असो, गोरगरिबांची सेवा असो, महिलांसाठी खूप त्यांचं कार्य मोलाचं आहे. आज महिला जे काही मातृत्वासंबंधीचे जे काही लाभ घेतात, त्यांना जो पोटगी मागण्याचा जो अधिकार आहे किंवा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदारी मिळवण्याचा जो कायद्याने अधिकार दिलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच देण आहे. कामगारांसाठी खूप त्यांनी मोलाचं काम करून ठेवलेलं आहे. जे काही पेन्शन संबंधी योजना असतील किंवा जे काही सार्वजनिक सुट्ट्या असतील यासंबंधी त्यांचं खूप मोलाचं कार्य कामगारांसाठी आहे. देशासाठी त्यांनी म्हणजे 1956ला बाबासाहेबांचं परिवार निर्माण झालं, परंतु जाण्याच्या आधी 7-8 वर्षाआधी जी भारतीय राज्यघटना जी आपल्या देशाला जी दिली, अतिशय मजबूत अशी स्ट्रॉंग ती घटना. आपण आत्ताच नुकताच संविधान दिन साजरी केला आहे. जवळजवळ 75 वर्ष झाले तरी आज आपण एका दिलाने एका जुटीने जर भारत देश आज जुडलेला आहे तर त्याचं श्रेय त्या घटनेला जातं. कारण जर आपण भारताच्या जवळपासचे जर देश बघितले तर पाकिस्तानने 6 वेळेस त्यांची राज्यघटना बदललेली आहे, श्रीलंकेने 3 वेळेस बदललेली आहे, नेपाळने जवळजवळ 5 वेळेस त्यांची राज्यघटना बदलली. तरी आज त्यांचं त्या देशामध्ये किती अस्तर आहे आपल्याला कळतंय. आणि आज भारत देशामधले राजकारण याची दिशा आणि दशा या दोन्ही आपल्याला माहिती आहे. तरी केवळ फक्त भारतीय राज्यघटना मजबूत असल्या कारणाने आज हा देश जोडलेला आहे. आणि असेच अजून कितीतरी वर्ष मला वाटतं ही भारतीय राज्यघटना आपल्या सर्वांना मार्गदर्शन करेल आणि भारताचं जे एकनिष्ठ एकल्प जे बाबासाहेबांनी किंवा त्यावेळच्या संविधान सभेने जे एक दूरदर्शी विचार करून जे ते एक घटना स्ट्रॉंग अशी बनवून ठेवलेली आहे, तो आपल्याला तसंच एक विचार एक शिदोरी म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यभर ते फुरत राहील. मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, त्यांचा विचार हा खूप मोलाचा आहे. त्यांच्या विचाराची शिदोरी त्यांनी जी आपल्याला दिली आहे, खरंच त्या विचाराचं आपण आपल्या आयुष्यामध्ये किती सोनं करून घेता येईल हे सर्वांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. मी एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, तसेच महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त मेघमल्हार गृहसंकुलाच्या वतीने तसंच संपूर्ण मेघमल्हार बुद्धिस्ट संघाच्या वतीने मी अभिवादन करतो. अगोदरच आपल्याला फार उशीर झालाय. हा कार्यक्रम आपण संध्याकाळी 7 वाजता सुरू केला असता तर मला वाटतं सगळ्यांना बोलण्याची संधी मिळाली असती. तर यापुढे आपण असं करूया की थोडा कार्यक्रम लवकर सुरू करूया. जसं आज आपण बघतोय इथे छोटी मुलं, वयस्कर, तरुण, सगळे धम्म बांधव भगिनी, अजून पण आता 1 वाजत आलाय तरी पण इथून जागचे कोणी हल्लेले नाहीये. तर आपल्या सर्वांना काय आहे, बाबासाहेबांनी एक सांगितलंय, जसं डेपे साहेबांनी सांगितले इतक्यात की त्यांनी 4 संघटना केल्या. तर आपण आता आपली एकच संघटना आहे, मेघमल्हार बुद्धिस्ट रहिवासी संघ. तर आपण प्रत्येक बाबासाहेबांच्या कार्यक्रमात किंवा धम्माच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहा, तुमच्या कुटुंबासोबत उपस्थित राहा. आणि तेव्हाच बाबासाहेबांनी दिलेला मार्ग जसा शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. एवढं मी बोलून थांबतो आणि सर्वांना एक मेघमल्हार बुद्धिस्ट संघाच्या वतीने संपूर्ण मेघमल्हार गृहसंकुलातील रहिवाशांचे सर्वांचे धन्यवाद करतो, ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खूप मोठी मदत केली. ज्याप्रमाणे कांबळे साहेबांनी म्हटलं की यावर्षी आपण फक्त 50 किलो बिर्याणी घेऊन लोकांपर्यंत पोहोचलो, तर आपलं जसं ते बोलले की 200 किलो नेली असती तरी ती पुरली नसती बिर्याणी तिथे. तर आपला नेहमीच असणार की आपल्या जो
टार्गेट असेल याच्या पुढे नेहमी उंच उंच शिखर असणार आहे. तरी सर्वांचं मी धन्यवाद करतो. धन्यवाद. डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली, दुष्ट काळाने